पुण्यात काँग्रेस भवन बाहेर आज भाजपा युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की काँग्रेस भवन परिसरामध्ये पोलिसांची मोठी तयारी आहे ती झालेली आहे। हा संपूर्ण परिसर सध्या बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। काल आपण पाहिलं की काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेर निवासस्थानाबाहेर आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि याचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस भवनवर मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याआधीच पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि इथून पुढे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सोडलं जाणार नाहीये। शिवाजीनगर मधलं काँग्रेस भवनचं कार्यालय आणि तिथून काही अंतरावर हे पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग आपण पाहतोय की पूर्णपणे रस्ता हा सुद्धा सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। काँग्रेस भवनला जाणारे जे काही रस्ते आहेत तिथं सध्या पोलिसांची नाकेबंदी पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने संपूर्ण वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात भाजपचं हे आंदोलन सुरू होणार आहे। काल आपण पाहिलं की राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन अतिशय आक्रमकपणे झालेलं होतं, ज्याच्यामध्ये पोलिसांनी रात्री त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं। पण या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आता भाजपही रस्त्यावर उतरलेले आहे आणि भाजप आता या काँग्रेसचा निषेध करणार आहे। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस राजकारण करत आहे असा आरोप भाजपचा आहे आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन केलं जाईल। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी पूर्णपणे नाकाबंदी आहे ती केलेली आहे। संपूर्णपणे हा बालगंधर्वचा जो रस्ता आहे जो या काँग्रेस भवनकडे जातो, मनपाकडे जातो, तो पूर्णपणे रस्ता वाहतुकीसाठी सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि बॅरिकेड्स हे लावण्यात आलेले आहेत जेणेकरून आंदोलक आहेत ते या काँग्रेस भवनच्या दिशेने जाणार नाहीये त्याची खबरदारी खरं तर पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा आपण पाहिलं की एकदा हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये भाजपने आंदोलन केलेलं होतं आणि त्या दरम्यान आपण पाहिलं की अक्षरशः इथून काँग्रेसच्या भवन समोर हे भाजपचे कार्यकर्ते धावून गेलेले होते आणि त्यावेळेस सुद्धा परिस्थिती ही तणावाची झालेली होती। त्या पार्श्वभूमीवर आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पोलिसांनी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना याच ठिकाणी पोलीस अडवतील आणि त्यासाठी हे बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि संपूर्णपणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो सध्या काँग्रेस भवन आणि त्या परिसरात सुद्धा पाहायला मिळते आणि संपूर्ण वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे इथले जे पोलीस उपायुक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण घटनेचा परिस्थितीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय आणि कुठेही भाजप काँग्रेस भवन पर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी सुद्धा पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। कॅमेरामन विक्रांत चव्हाण सोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।